दुपारचे 12:30 वाजलेत. कदाचित आम्हाला यायला रात्र पण होऊ शकते. काय करते स्पायडरमॅन एखादं दुसरं काय एवढं काय त्रास. फायनली वी आर मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलोय. हॅलो गाईज, माझं नाव निखिल. तर वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आम्ही कळसुबाईला निघालेलो आहे. कळसुबाई इथून जवळपास 20 किलोमीटर आहे. आम्ही आता ब्रेक घेतलेला आहे. बघू शकता हा व्ह्यू मागचा. 20 किलोमीटर नाव आहे. काय मग माझं कळण्याचं आपलं चले पुढे. तर मी कळसुबाईमध्ये आलेलो आहे. कळसुबाईच्या पायथ्याशी सध्या. कळसुबाईमध्ये येण्यासाठी आपल्या बारी गावामध्ये यायला लागतं. मग बारी गावामध्ये गाडी वगैरे लावून कळसुबाईसाठी ट्रॅक चालू होतो. तर आता कळसुबाईचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. वरचं एकदम भारी, पण वरचा एंड हा दिसत नाहीये कारण की वर धुकं का आबाळ काहीतरी, त्यामुळे वरचं सगळ्यात टॉप फ्लोअर दिसत नाही याचा. तुम्हाला वर जाऊन दाखवतो मी. लाज केव्हाच दुपारचे 12:30 वाजलेत. कदाचित आम्हाला यायला रात्र पण होऊ शकते असं या गावकऱ्यांकडनं रिव्ह्यू घेतला. त्यांनी सांगितलं तुम्ही खूप उशिरा निघलाय, तुम्ही कदाचित खूप उशीर होईल तुम्हाला यायला. तर आम्ही लवकर निघू शकलो. ठीक नाही तर वरच राहायचे डोक्यात चालले आमच्या. चला अजून तरी आम्हाला खूप वर जायचंय. पाऊस सुरू होते वाटते. तर 2-3 किलोमीटर चाललो आणि आता आम्हाला रिअलाइज झालं की आमचा ट्रॅक सध्या सुरू झालाय आणि आमचे गुडघे इथंच कारकार करायला लागलेत. आणि आमचे पोरं म्हणलेत आता महागारी चला इथं. आपल्याला आता व्हायचं नाही कारण की तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप वर जायचं अजून. तर नियर बी आमचा 30% ऑफ ट्रेक कम्प्लीट झालेला आहे. नियर बी आमचा 30% ऑफ ट्रेक आता कम्प्लीट झालेला आहे. खालचा व्ह्यू खूप भारी दिसतोय आणि वरचा पण व्ह्यू खूप भारी. आम्हाला अजून खूप वर जायचंय. तर चला. तर आता कळसुबाईवर पाऊस वगैरे काय नाही आहे, त्यामुळे सगळं स्पष्टपणे दिसतंय. धुकं वगैरे पण काय नाही आहे. एकदम कोरडं कोरडे सगळं. लांब लांबपर्यंतचे डोंगर वगैरे दिसत आहेत आणि खूप ब्युटिफुल दिसतंय सगळं. हे मुलं वगैरे सकाळीच गेलेली खालनं वर येतात. वर तर कोण जात नाही. वर फक्त आम्हीच चाललोय. खालनंच फक्त वर येतात आणि ते सांगतात तुम्हाला अजून खूप लांब जायचंय आणि तुम्ही खूप उशीर केला यायला. तुम्हाला महागारी येताना होणारे अंधार बघू आता कसं होतंय. तुम्हाला शिवाय देऊ बघ की स्पायडरमॅन बघा. स्पायडरमॅन स्पायडरमॅन
तर या अशा प्रकारची इथे जेठालालची सीडी बनवलेली आणि या सीडीने आपल्याला कळसोबाईच्या वर जायचे. पण इथं पाय ठेवायला पण नीट तुम्ही बघा कसा पाय ठेवला जातोय. छोटीसा अँगल आहे फक्त, त्या अँगलवरून पाय ठेवायचा आहे. कोणता नका कोणतं तोंड येत आहे तू आता मी महाराष्ट्रात सगळ्यात उंच तर जवळपास बराच ट्रेक आम्ही कंप्लीट केलेला आहे. तर माकडांची तर दहशत आहे. आपण जे खायला काय आणलंय तर ते माकडं बिकडं सगळे ओढून घेतात आणि मोबाईल पण ओढून घेतात. त्यामुळे मोबाईल वगैरे काय असेल खायला वेळेला काय आणलं असेल तुम्ही तर त्याचा जपून ठेवा. माकडं दहशत करतात, दहशत. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रेकला येत असता तेव्हा तुम्हाला बूट हा चांगला पाहिजे, कारण की ते खूप घसरते आणि साधे जे बूट असतात त्यांना खाली पूर्ण सपाट असतं त्यांचं, त्यामुळे ते कुठं पण घसरत असतं. पाऊस असतो, पावसामुळे चिकचिक झालेली असते, त्यामुळे तुम्ही खूप इझिली घसरू शकता जर तुमचे बूट साधे असतील तर. जर तुम्ही ट्रेकिंगला येत असाल कळसोबाईच्या तर प्लीज तुमचे बूट अपग्रेड करून घ्या, चांगली बूट घ्या जेणेकरून तुमचे घसरणार नाहीत, कडक सोलवाले. लाईक दॅट तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचे बूट्स घेऊ शकता तुम्ही, जे स्पोर्ट बूट असतात ते, ज्यापासून तुम्ही घसरणार वगैरे नाही. तर नियरबी कळसोबाचा ट्रेक कंप्लीट होतच आलाय, थोडासाच राहिलाय. एक 15 मिनिटात आम्ही मंदिरापर्यंत पोहोचल. तर आताच खूप वर आलोय, खालचं काय दिसत नाही, खाली सगळं ढग आणि धुकं काय असेल ते झालंय सगळं. एक 20-25 मीटर दिसतंय पुढचं आणि मागचं. खाली सगळे गाव बी होते पण धुगं आले त्यामुळे आता काहीच दिसत नाहीये. आणि पुढचं पण एवढं काय दिसत नाहीये आणि पुढं पाऊस पडतोय असं काहीतरी वाटतंय. बघूयात, चला. हा तर माझी खासियत आहे, कुठं पण ट्रेकला गेलो चढायचं वगैरे कुठं असेल तर थोडा का व्हायना पडतोच मी खाली. आता पण लय जोरात पडलो, एक दगड होता काय गेलो तो खाली, लागलं थोडंसं, त्यामुळे ओके चढते वर. चला. तर आम्हाला कळसोबाईवर एक विहीर भेटली, डोंगरावर विहीर, वरच्या माणसांसाठी दाखवतो विहीर ती. पाणी काढा. पाणी काढायची मोहीम चालू आहे आंघोळीला. ए यार पलटी कर, पलटी फायर. अरे वरनं घे, वरनं अशी बासुडी. तर हा एक्सपिरियन्स तुम्ही केला पाहिजे, नक्की करा हा एक्सपिरियन्स. या विहिरीतल्या पाण्याने तोंड हे भारी कर पाणी. चुळ करून बघ टेस्ट कशी. नाही चूळ भरली, गोड्या पाण्याची विहीर ही. तुम्ही पिऊ शकता म्हणजे तुमची बाटली संपली असेल तर. ही विहीर टुरिस्टसाठी आहे. श्री क्षेत्र कळसोबाई माता. पाणी जपून वापरा, विहिरीत कचरा टाकू नका. एवढ्या फक्त गोष्टी खऱ्या आहे विहिरीसाठी. तरी पण इथं कचरा केलाय, पण विहिरीत कचरा नाही, विहिरीत कचरा टाकू नका लिहिले असं. विहिरीमध्ये बाटल्या वगैरे आहेत, विहिरीत बाटल्या वगैरे असे टाकू नका. अशा प्रकारचे बाण इथं बनवले ट्रेकरला गाईड करण्यासाठी. चढण्यासाठी याचा वापर करा. जिथं व्हाईट कलरचे मार्क्स आहेत तिथूनच वर चढा, ज्यापासून तुम्ही चुकणार नाही. दोन मार्ग आहेत. एक आपला साधा मार्ग जो इकडून जातो, सगळे तिकडून जातात, आणि एक अवघड मार्ग आहे जिकडून फक्त पाणी आलंय असं आमच्या गाड्यांचं म्हणणं आहे, आणि ते पूर्ण असं वर जायचंय.
ते असं नाहीये. ट्राय करतो आता. ॲडव्हेंचर करायचं आहे आमच्या गाड्यांना, पण मी मागच थांबणार आहे. हे जेव्हा वरनं खाली येतील तेव्हा मी माघार ऑफ रोडिंग करतोय आम्ही. बघू आता कसं आहे. जरा अवघड असल्यामुळे मी ब्लॉग बंद करतो आता. खूप सरळ इथून डायरेक्ट वर जायचंय. तर हा आमच्या ट्रेकचा सगळ्यात थ्रिलिंग मुवमेंट होता. 2दा घसरलो पण वर आलो शेवटी. शॉर्टकटने कुठतरी आलो, कदाचित रस्ता चुकलो असं वाटत नाहीये. बघू चला. आता इथं आम्ही लेन स्विच केली. दुसऱ्या रस्त्यावर चाललो होतो, आता तिसऱ्या रस्त्यावर आलो. हे जरा अवघड वाटते. बघूयात चला. महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणाहून थोडंसं सध्या खाली आहे मी. तर 15 मिनिटावर पोचतोय मी. वरचा व्ह्यू दाखवतो, पण वरून खालचं काही दिसत नाही. प्रॉब्लेम सगळं दिसतंय. मी ढगात आलो, ढगात. हा कळसुबाईचा फायनल टप्पा आहे. तर वर टोक आहे कळसुबाईचं आणि कळसुबाईचं मंदिर. तर चला वर चढतोय. तर ह्या निघत्या पायऱ्यात जटलांच्या पायऱ्यांचा पाय ठेवायला आहे. वार खूप आहे. खूप छान व्ह्यू आहे इथला. खालच काही दिसत नाही. फायनली वी आर मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलोय. ट्रेक करून 3 तासाचा जवळपास ट्रेक केलाय. 12 वाजता निघलेलो, 3 वाजता पोहोचलो. 3 तास चढून शेवटी पोहोचलोच. तुम्हाला तर मी मंदिर दाखवतो जवळून. कळसुबाईच्या टॉप पॉइंटवर आलेलो आहे. तर ते माझ्या मागे मंदिर बघू शकता. कळसुबाई देवीचे मंदिर आहे आणि तो माकडं भरपूर आहेत आणि हे खूप त्रास देतात. बॅग पळून काय कर, ह्यापासून तुम्ही सावधान. माकडाला डायरेक्ट बॅग दिसली की माकडं डायरेक्ट चेनच उघडतात. नाही त्यात काही खायला असेल तर डायरेक्ट घेऊन जातात ते माकडं. असली माकडं आहेत. एक ॲज अ रिकव्हरी एजंट ॲज अ काम करतात तिथं माकडं. इथं आता खूप थंड वारा चालू झालाय, त्यामुळे गार लागायला लागले. माणसं भरपूर येतात. हळूहळू माणसं आता जास्त यायला लागलेत. माणसाची खूप गर्दी झालेली आणि काय माणसं इथे येऊन राहतात. कुठे राहतात काय माहिती. एकदम मस्त ट्रेक आहे. कसा आहे ट्रेक? आम्ही खूप एन्जॉय केला. खूप मजा वाटली. ओव्हरऑल ट्रॅक आता कम्प्लीट झालेला आहे. तर आता आम्ही खाली उतरतोय. कळसुबाई देवीचं दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. आता आम्ही खाली उतरतोय. चला बाय. लवकरच दुसऱ्या डेस्टिनेशनचं नियोजन करूयात आणि असे नवीन ब्लॉग्स माझे येत राहतील. तर ते मला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं ते मला सांगा कमेंट करून. चला तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय गाईज.